नमस्कार, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत डिटॉक्स चटणी। चला तर लगेच सुरुवात करूयात वेळ न घालवता। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी 1 वाटी जवस घेतलेला आहे। जवस जे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतं। तर आपल्याला गॅस फास्ट न करता बारीक गॅसवरती जवस छान असं भाजून घ्यायचं आहे। जास्त पण त्याला काळपट असं भाजायचं नाहीये। तडतड असा आवाज यायला लागला की आपल्याला हलवून पटकन काढून घ्यायचं आहे। जवस भाजून झालं की त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी तीळ, 2 चम्मच जिरे आणि 6 ते 7 काळ्या मिरी आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत। इथं मी पांढरं तीळ घेतलेलं आहे। छानपैकी भाजून झालं की ते काढून त्याच कढईमध्ये आपल्याला लगेचच डाळ भाजून घ्यायचं आहे। 1 वाटी जवस, अर्धी वाटी तीळ आणि पाव वाटी मी इथं डाळ घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे खूप सारा। तर आता हे दोन्ही एकत्र छान भाजून घ्यायचं आहे। तसं तर डाळ लवकर भाजल्या जातात, कढीपत्त्याला थोडा वेळ लागणार आहे कारण कढीपत्ता ओला असल्यामुळे। तर मध्येच मी डाळ भाजल्याच्या नंतर काढून घेतलं आणि अजून एक 2 ते 3 मिनिटं कढीपत्ता छान असा खरपूस मतलब कडक होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। तर आता हे भाजलेले सर्व मी एका चाळणीत काढून घेतलेलं। त्याने काय होईल, प्लेटमध्ये काढलं तर थोडंसं ओलसर होतं गरमीमुळे, म्हणून मी जाळीत काढून घेतलेलं चाळणीत। तर आता हे सर्व थंड झालेलं आहे आणि मी ही चटणी खलबत्त्यात वाटून घेणार आहे। लसूण सुद्धा छान भाजलेला आहे, मी नंतर लसूण भाजून टाकलेला होता। तर आता हे सर्व आपण खलबत्त्यात काढून घ्यायचं। मिक्सरची एवढी ही चटणी टेस्टी लागत नाही जेवढी की खलबत्त्यात किंवा पाट्यावर वाटलेली लागते। तर मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ आणि 2 चम्मच मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे काश्मीरी। तर आता हे दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला वाटताना चटणी अंगावर वगैरे उडणार नाही म्हणून। छान मिक्स करून घेतलं की खलबत्त्यामध्ये आता कुटून घेऊयात लगेचच आपण। थोडासा वेळ लागतो ह्याला, पण खलबत्त्यात कुटून घेतलेला चवच वेगळी लागते आणि आत्ताच ह्याचा सुगंध यायला लागलेला आहे जवसाचा आणि तिळाचा वगैरे भाजून घेतलेला खूप छान। तर बघा मी आता एवढं बारीक केलेलं आहे आणि अजून एक 10 मिनिटं लागतील। तर एकदम बारीक असं कुटून घ्यायचं। तुम्हाला जर एवढं जाडसर ठेवायचं असेल तर तुम्ही एवढं सुद्धा जाडसर ठेवू शकता आबडधोबड, आणि एकदम बारीक करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता। मी एकदम बारीक करणार आहे आणि तुम्ही बघू शकताय किती छान मी आता बारीक केलेली आहे चटणी। खूप वेळ म्हणजे 15 मिनिट तर सहजच गेली ह्याला बारीक करण्यासाठी आणि असे मी चम्मचनं ढकलत ह्याला सर्व बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। तर तुमच्याकडे सुद्धा खलबत्ता असेल तर मिक्सरमध्ये बारीक न करता खलबत्त्यामध्ये ही सुकी चटणी डिटॉक्सवाली नक्की ट्राय करून बघा, बनवून बघा, खाऊन बघा आणि मला कमेंट सुद्धा करून बघा की कशी होते ती। तर मला अजून बारीक हवी होती तर मी अजून 2 मिनिटं असंच हिला बारीक करून घेतलेलं आहे चटणीला। तर छान झालेली आहे। ज्याचं पोट वगैरे साफ होत नाही त्याच्यासाठी ही पोट साफ होण्यासाठी तर अत्यंत चांगला उपाय आहे एक, की रोज थोडी थोडी चटणी खात चला आणि ह्या चटणीवर थोडंसं तेल घ्यायचं आणि ही जवसाची चटणी आणि तेल आणि भाकरी तर याच्याबरोबर एकदम छान चविष्ट लागते। तर तुम्ही अशी भाकरी, जवसाची चटणी, तेल टाकून एकदा नक्की ट्राय करून बघा। ही चटणी तुम्ही महिनाभर एक कंटेनरमध्ये ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये। हिला अजिबात काय सुद्धा होत नाही, तरी पण एवढी काय पूर्णपणे बारीक न झालेली नाहीये, अबडधोबडच आहे तसं बघायला गेलं तरी। आणि ही चटणी असेच ह्याच पद्धतीत खूप चवीत दाताखाली येते तेव्हा खूप छान लागते। थँक्यू।